नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं काही बघायला मिळतं की रामनवमीचा पवित्र सोहळा असतो आणि राम सीतेची जोडी सगळ्यांना मनात घर करणारी होती. पण हाच कार्यक्रम काही जणांच्या मनामध्ये जळफळाटची आग पेटवणारा होता आणि तो कशा प्रकारे पेटवणार आहे ते आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की रामनवमीच्या निमित्ताने कमळीच्या कॉलेजमध्ये मोठा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला असतो. संपूर्ण कॉलेज फुलांनी, झेंडूंनी आणि सुंदर सजावटीने उजळून निघालेला असतो. स्टेजवरती अयोध्येचा सुंदर देखावा तयार केलेला असतो आणि मंदिर, राजमहल आणि वनवासाचे दृश्य दाखवणारे सेट्स पाहून प्रत्येक जण थक्क होतो. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असतो, कारण आज होणार असतो रामसीता नाट्यप्रयोग. ह्या नाटकासाठी मुख्य भूमिका कोणाला मिळणार ह्याबद्दल अनेक दिवसांपासून चर्चा सुरू असते आणि बॅकस्टेजमध्ये सगळेजण कलाकार तयारीत व्यस्त असतात. आणि तेवढ्यातच प्राचार्य येऊन घोषणा करतात की ह्या वर्षीच्या रामनवमी विशेष नाटकात रामची भूमिका साकारणार आहेत ऋषी सर आणि सीतेची भूमिका साकारणार आहे कमळी. क्षणातच सगळेजण टाळ्या वाजवतात. अनेक विद्यार्थी आनंदाने शिट्ट्या मारत असतात आणि कमळीच्या चेहऱ्यावरती हलकसं स्मित उमटतं. तर ऋषी तिच्याकडे पाहून आत्मविश्वासाने मान हलवत असतो. दूर उभ्या असलेल्या नयनतारा, अनिका आणि कामिनी हे सगळं ऐकतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलतो. अनिका रागाने म्हणत असते, पुन्हा तीच कमळी, पुन्हा तीच कमळी, प्रत्येक ठिकाणी तिचंच नाव का आणि कशासाठी? कामिनी संतापून म्हणत असते, राम सीतेची भूमिका म्हणजे सगळ्यांचं लक्ष त्यांच्यावरच जाणार, हे मला अजिबात आवडलेलं नाही. नयनतारा डोळे बारीक करून म्हणत असते, आजचा कार्यक्रम शांतपणे पार पाडू देणार नाही आणि काहीतरी करावंच लागणार, त्याशिवाय काहीच होणार नाही. दरम्यान कमळी आणि ऋषी वेशभूषा घालून स्टेजच्या मागे उभे असतात. रामाचा मुकुट घातलेला ऋषी आणि सीतेच्या वेशेमध्ये असलेली आपली कमळी दोघेही इतके सुंदर दिसत असतात की बाकीचे विद्यार्थीही त्यांच्याकडून कौतुकाने पाहतच असतात. आणि ऋषी हलका आवाजात म्हणत असतो, कमळी घाबरू नकोस, तू खूप छान करशील हे मला विश्वास आहे. कमळी हसतच म्हणत असते, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या लोकांसमोर अभिनय करते आणि मी तुझ्या विश्वास आहे ना, मग काही भीती नाही. स्टेजवरती पडदा पडतो, उघडतो आणि नाटक सुरू होतं. पहिलं दृश्य असं असतं की राम आणि सीतेचा विवाह होतो. कमळी आणि ऋषी इतक्या नैसर्गिक पद्धतीने संवाद बोलत असतात की प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन पाहतच राहतात. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या अन्नपूर्णा आणि राजन यांच्या चेहऱ्यावरती अभिमान दिसत असतो. अन्नपूर्णा हळू आवाजामध्ये म्हणत असते, दोघांची जोडी किती सुंदर दिसते, जणू खरेच रामसीता आहेत. पण हे ऐकून अनिका, कामिनी आणि नयनतारा अजूनच संतापतात. अनिका दात ओठ खात असते आणि म्हणते, सगळे तिचंच कौतुक करतायत, आता सहन होत नाहीये. नयनतारा हळू आवाजात म्हणते, प्लॅन तयार आहे, योग्य वेळ येऊ दे, आपण सगळं बघून घेऊ. नाटक पुढे सरकतं आणि वनवासाचं दृश्य सुरू होतं. कमळी आणि ऋषी भावनिक संवाद बोलत असतात आणि प्रेक्षकांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तेवढ्यातच बॅक स्टेजमध्ये एक धोकादायक हालचाल सुरू होते. नयनतारा स्टेजच्या एका बाजूला ठेवलेली सजावटीची मोठी कमान हलकेच सैल करते आणि तिचा उद्देश असतो की योग्य वेळी ती कमान पडावी आणि नाटकात गोंधळ उडावा. आणि अनिका हळू आवाजात म्हणत असते की आज सगळ्यांसमोर तिचा परफॉर्मन्स बिघडवणारच आहे. पण त्यांना माहीत नसतं की जवळच उभा असलेला एक कर्मचारी त्यांच्या हालचालीवरती लक्ष ठेवून असतो. आणि स्टेजवरती पुढचं दृश्य सुरू होतं, सीतेचं अपहरण दाखवण्याचा प्रसंग. कमळी स्टेजच्या मध्यभागी उभी असते आणि अचानकच ती सैल केलेली कमान हलायला लागते. प्रेक्षकांमध्ये बसलेले काही लोक घाबरून ओरडतात आणि सावध होतात. ऋषीच्या आपण लक्षात आलेलं असतं की तो क्षणाचाही विलंब न करता कमळीला बाजूला ओढतो आणि पुढच्याच क्षणी ती मोठी सजावटीची कमान जोरात खाली कोसळते. क्षणभर संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरते. प्रेक्षक घाबरतात आणि काही लोक उठून तिथेच उभे राहतात. कमळी घाबरलेली असते, पण ऋषीने तिला वेळेतच वाचवलेलं असतं. आणि अन्नपूर्णा आणि राजन धावतच स्टेजकडे पळतात आणि कमळी, तुला काही लागलं का, नाही ना, असं विचारत असतात. तेव्हा कमळी थरथरल्या आवाजामध्ये म्हणत असते, मी ठीक आहे आजी.
तेव्हा त्याच क्षणी दुसऱ्या बाजूला त्या कर्मचाऱ्याने सगळं पाहिलेलं असतं. तो प्राचार्याकडे जाऊन सांगतो, सर, ही कमान कुणीतरी मुद्दाम सैल केलेली आहे. प्राचार्य पण चकित होतात. अनिका, कामिनी आणि नयनतारा एकमेकींकडे घाबरून पाहत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरती आता जळफळाट सोबत एक भीती पण दिसतच असते. कमळी आणि ऋषी पुन्हा स्टेजवरती उभे राहतात. प्रेक्षक त्यांना टाळ्यांच्या कडकडाट देतात, कारण त्यांना धैर्य दाखवत नाटक पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला असतो. पण हा टाळ्यांच्या आवाजामागे आता सुरू होणार असतो एक मोठा खुलासा. ही कमान खरंच अपघाताने पडली की कोणाचा कट होता? प्राचार्यांना सत्य कळाल्यावरती कोणाचं नाव समोर येणार आहे? आणि राम सीतेच्या ह्या जोडीवरती डोळा ठेवणाऱ्यांचा पुढचा प्लॅन काय असणार? कारण रामनवमीच्या पवित्र दिवशी अशा विचित्र प्रकार सुरू झालेला असतो आणि सुरू झालेला आहे एक नवीन युद्ध, ज्यात सत्य आणि कट कारस्थानं आमने सामने येणार आहेत. आणि ते कशा पद्धतीने येतील ते आपल्याला पुढच्या भागांमध्ये बघायला मिळतील. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.